आपले आई आणि वडील हे मुलांच्यावर परमेश्वराचे एक मोठे आशीर्वाद आहे आणि परमेश्वराची कृपाच आहे. कुराण म्हणजेच पवित्र ग्रंथामध्ये पारा नंबर 15 आयत नंबर 22 मध्ये हे लिहिलेलं आहे. आयत आहे, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व क़ज़ा रब्बुका अल्ला ता'बुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना. व बिल वालिदैनि इहसाना हिचा अनुवाद आहे, हिचा अर्थ असा आहे की आई वडिलांच्या सोबत चांगला व्यवहार करा. पुढं आहे, इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहादुहुमा औ किलाहुमा. ह्या दोघांच्या मध्ये जर कुणी एक किंवा दोन्ही म्हातारपणाच्या वयाला पोहोचत असतील, वयस्कर होत असतील, की ज्या वेळेला त्यांना बरोबर ऐकू येत नाही, बरोबर दिसत नाही, बरोबर बोलता येत नाही, चालता येत नाही, त्यावेळेला तुम्ही त्यांच्यासमोर बसा, त्यांची सेवा करा. आणि सेवा करताना कुरानमध्ये पुढे लिहिलेलं आहे, फला तकुल लहुमा उफ, कि उस वक्त में उफ भी मत कहो. म्हणजे सेवा करताना उफ भी मत कहो याचा मला मराठीमध्ये अनुवाद करण्याची गरज नाही आहे. तर आई वडिलांची सेवा करा खूप आणि त्यांचा आशीर्वाद घ्या.